तर आज आपण सेशन 43 पाहणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले इथे क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस सोडवायचं आहे। टायपिंग प्रॅक्टिस सोडून घ्या पहिले, त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह करा, ओके करायचं आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव कॉपी करून याच्यामध्ये पेस्ट करा आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बघा सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून प्रोसीडवर क्लिक करा। यामध्ये बघा आपल्याला 5 क्वेश्चन विचारलेले आहे, इथून स्टार्ट करा। तर बघा पहिला क्वेश्चन, तुम्ही तयार टेम्पलेट ऑनलाईन व ऑफलाईन सुद्धा सर्च करू शकता म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे याचं उत्तर। नेक्स्ट, फाईल टॅबवर क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह कराल म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे। त्यानंतर बघा दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडून पिक्चर इन्सर्ट करा म्हटलेलं आहे, तर योग्य ऑप्शन निवडून आपल्याला पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी ऑप्शन A वर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट, तुमच्या स्लाइडमध्ये आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा म्हटलेलं आहे, तर आयकॉन घेण्यासाठी बघा आपल्याला कोणत्या ऑप्शनचा वापर करावा लागतो, तर B ऑप्शनचा वापर करावा लागतो, तर याचं उत्तर B आहे। नेक्स्ट, फाईल टॅबवर क्लिक करून आपण डॉक्युमेंट एक्सपोर्ट करू शकतो म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। नेक्स्ट करा। बघा डॅश हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या इतिहासाचे तपशीलवार वर्णन असते म्हटलेलं आहे, तर त्याला बायोग्राफी म्हटले जाते। तुम्ही अगदी शून्यातून पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करू शकता किंवा तयार डॅश वापरून करू शकता म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर टेम्पलेट आहे। नेक्स्ट, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये एक डमी इमेज आहे आणि ती बदलायची आहे, यासाठी तुम्ही काय कराल म्हटलेलं आहे, तर त्या पिक्चरवर राईट क्लिक करून पिक्चर आपण बदलू शकतो। तुम्ही बायोग्राफी सादरीकरण केले आहे आणि ते सेव्ह करायचे आहेत, कोणत्या टॅबखाली तुम्हाला सेव्ह ॲज पर्याय सापडेल म्हटलेलं आहे, तर फाईल टॅबवर आहे। डॅश हा इमेजचा आकार त्याची रुंदी आणि उंचीच्या दृष्टीने आहे म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर एस्पेक्ट रेशो आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बघा गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये सुद्धा 5 क्वेश्चन दिलेले आहे, इथून स्टार्ट करायचं आहे। पहिला क्वेश्चन स्टार्ट करा इथून। दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड नंबर 2 मधून अवर इंडिया टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट अल्टर डिस्प्ले आणि त्याचा फॉन्ट कलर ब्लॅक टेक्स्ट 1 आणि त्याची साईज 20 आणि त्याला बोल्ड करायचं आहे, तर एवढ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे। तर स्लाइड क्रमांक 2 मध्ये जा, जे काही सांगितलं असेल त्याला सिलेक्शन करायचं आहे त्याच्या प्लेस होल्डरला, अशा प्रकारे प्लेस होल्डरला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर त्याचा जो फॉन्ट सांगितलेला आहे तर फॉन्टमध्ये जा आणि अल्टर डिस्प्ले नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे। त्यानंतर त्याचा जो कलर दिलेला आहे तो ब्लॅक टेक्स्ट 1 म्हटलेला आहे, तर इथून ब्लॅक टेक्स्ट 1 घ्या। त्यानंतर त्याची साईज 20 सांगितलेली आहे, तर साईजमध्ये जाऊन 20 साईज करा आणि त्यानंतर त्याला बोल्ड करा म्हटलेलं आहे, तर इथून बोल्ड करायचं आहे। आणि त्यानंतर बघा सबमिट करा। नेक्स्ट, दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। स्लाइडवर क्लिक करा आणि नंतर इथे यातून बघा इथे ब्लँक स्लाइडचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथून ब्लँक स्लाइड इथे घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये वेल नेक्स्ट हेल्थ टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याची फॉन्ट स्टाईल एरियल ब्लॅक आणि फॉन्ट कलर ऑलिव्ह ग्रीन एसेन्सिक डार्कर
50% करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर कशाला सांगितलेलं आहे, या शब्दाला सांगितलेलं आहे. तर या शब्दाच्या बॉक्सला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन करून घेतलं. त्यानंतर त्याची फॉन्टची जी स्टाईल सांगितलेली आहे ते एरियल ब्लॅक सांगितलेले आहे, तर एरियल ब्लॅक करा. आणि त्याचा जो कलर आहे तो कलर घ्यायचा आहे, तर कलरमध्ये जा आणि याच्यातून बघा आपल्याला जो सांगितला तोच घ्यायचा आहे. ठीक आहे, हा वाला कलर सांगितलेला आहे तो कलर घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 3 मधून हेल्थ वेलकम यू टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि त्याचा फॉन्ट कलर डार्क ब्लू आणि त्याची स्टाईल जी आहे ते एरियल नॅरो करा म्हटलेलं आहे. तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा, शब्दाला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर फॉन्ट कलर कोणता सांगितलेला आहे, डार्क ब्लू सांगितलेला आहे, तो कलर घ्या. आणि जो फॉन्ट सांगितलेला आहे तो एरियल नॅरो सांगितलेला आहे, तर इथून एरियल नॅरो घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन बघा. प्रेझेंटिंग यू डॅश डॅश फॉर यू टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि फॉन्ट त्याचा एरियल नॅरो आणि साईज त्याची 16 करा म्हटलेला आहे. तर पहिले त्या फॉन्टला शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फॉन्टमध्ये जा आणि एरियल नॅरो इथून फॉन्ट घ्यायचा आहे आणि साईज जी सांगितलेली आहे ती साईज आपल्याला 16 सांगितलेली आहे, तर याच्यातून 16 साईज घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं डू इट युअर सेल्फ पूर्ण सोडवणं झालेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. अशा प्रकारे कन्फर्म करायचं आहे. एंड करा याला. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ झालेलं आहे. त्यानंतर प्रोसेस फोलिओमध्ये 1 मिनिटाचा टायमिंग सोडवायचा आहे पूर्ण. आणि त्यानंतर बघा त्याने सिम्युलेशनचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, तर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे आपल्याला. स्टार्ट करा. 5 क्वेश्चन्स दिलेले आहे यामध्ये. त्यानंतर बघा मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटमध्ये विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, तर शोध बारमध्ये चरित्र प्रेझेंटेशन टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हटलेलं आहे. तर याच्यातनी बायोग्राफिकल टेम्पलेट शोधायचं आहे. तर बघा इथं आलेलं आहे, याला घ्या आणि इथून क्रिएट करायचं आहे आणि नंतर सेव्ह करा. नेक्स्ट. मजकूर प्रेझेंटेशन दर्शकासाठी वाचनीय असणे आवश्यक आहे, म्हणून स्लाइड क्रमांक मधील निवडलेला मजकुराचा फॉन्ट आकार 1 ते 24 करा म्हटलेला आहे. तर फॉन्टचा जो आकार आहे ते 24 करा म्हटलेला आहे. तर फॉन्टच्या साईजमध्ये जा आणि इथून 24 करा आणि नंतर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट. चांगले रंग संयोजन वापरणे खूप गरजेचे आहे, म्हणून निवडलेल्या मजकुराला फॉन्ट रंग बदलून लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2 करा म्हटलेला आहे. तर लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2 करायचं आहे. फॉन्ट कलरमध्ये जा आणि याच्यातून लाईट ग्रे करायचा आहे इथून. अशा प्रकारे आणि नंतर सेव्ह करा. नेक्स्ट. यू कॅन ॲड पिक्चर इन युअर प्रेझेंटेशन सो दॅट युअर प्रेझेंटेशन लुक्स गुड. हेन्स इन स्लाइड नंबर 1 इन्सर्ट अँड इमेज ऑफ अब्दुल कलाम म्हटलेलं आहे. तर आपल्याला एक चित्र इन्सर्ट करायचे आहे यामध्ये. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, पिक्चरमध्ये जायचं आहे आणि याच्यातून एक पिक्चर घ्या आणि त्यानंतर इथे इन्सर्ट करायचं आहे आणि त्यानंतर याला सेव्ह करा. आणि शेवटचा क्वेश्चन बघा. आपण त्यावर विविध प्रभाव लागू करून इमेज वाढवू शकता, म्हणून निवडलेल्या इमेज गोलाकार कर्ण कोपरा पांढरा फ्रेम लावा म्हटलेला आहे. तर त्यासाठी फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे. इथून मोरवर जा आणि याच्यातून बघा आपल्याला हा वाला घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन झालेले आहे. आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. नंतर बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा. नेक्स्ट करायचं आहे. यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आलेला आहे. डॅश डॅश ही युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्त्वाच्या फाईल परवानगी दिल्यास नष्ट ही करते म्हटलेलं आहे. तर त्याला डिस्क क्लीनअप म्हटले जाते. इंटरनेटचा वापर करून आपण शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही म्हटलेलं आहे. तर चूक आहे, शोधू शकतो आपण.
वैयक्तिक संगणकाचे प्रकार खालीलप्रमाणे आहे. शिवाय म्हटलेलं आहे. डेस्कटॉप आहे, लॅपटॉप आहे, टॅबलेट आणि PC आहे. याच्यामधलं प्रायमरी सिस्टीम वेगळं आहे. कार्ड रीडर आणि बारकोड रीडर हे प्रकार आहे म्हटलेलं आहे. तर हे सर्व प्रकार ॲप्लिकेशन स्कॅनरचे आहे. डॅश केबलचा वापर टेलिव्हिजन सिग्नल वितरित करण्यासाठी तसेच नेटवर्कमध्ये संगणक जोडण्यासाठी केला जातो म्हटलेला आहे. तर त्याला ट्विस्ट कोॲक्सियल म्हटले जाते. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झालेलं आहे. यामध्ये एंड एक्झाम टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे.